मित्रांनो नमस्कार. माझं नाव योगेश. मी आपल्या चॅनलमध्ये प्रथम स्वागत करतो. शालिनी ही एका अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेली मुलगी होती. तिच्या वडिलांनी मजुरी करून पोट भरलं तर आईनं स्वयंपाकघराची धुरा सांभाळली. लहानपणापासूनच तिने गरिबीची चव चाखली होती. दिवाळीसारख्या सणांमध्ये तिच्या घरात कपडे, फराळ, फटाके असण्याचं स्वप्न होतं. पण त्या सणांमध्ये तिचा आनंद फक्त खिडकीतून इतरांच्या घरातला प्रकाश बघण्यातच असायचा. तिच्या मनात नेहमीच एक विचार असायचा, कधीतरी मी मोठी होऊन माझ्या कुटुंबाचा, माझ्या लोकांचा अभिमान बनून इतर गरजूंसाठी काहीतरी करेन. आपण इथे नवीन असाल तर मी आपणास विनंती करतो की असेच नवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, ज्यामुळे मला तुमच्याकडून प्रेरणा मिळते. शालिनीने तिच्या आईवडिलांनी शिकवलेला संयम आणि प्रामाणिकपणा कायम ठेवून शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं. ती अभ्यासात खूप हुशार होती आणि शिक्षणासाठी तिने अनेकदा कष्ट, संकटाचा सामना केला. कधी पुस्तकं नव्हती, कधी शाळेत जाण्यासाठी पायात घालायला चपला नव्हत्या. पण या सगळ्या संघर्षात तिने कधीही हार मानली नाही. तिच्या मेहनतीने तिला शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढे ती उच्च शिक्षणासाठी शहरात गेली. कठोर परिश्रमाने तिने नोकरी मिळवली आणि आपल्या कष्टाच्या जोरावर ती एका प्रतिष्ठित पदावर पोहोचली. शालिनीच्या यशामुळे तिच्या कुटुंबाच्या जीवनातही परिवर्तन घडून आलं. ती स्वतःला आर्थिक स्थैर्य मिळवल्यानंतर स्वप्नपूर्तीचं एक नवं स्वप्न पाहत होती. गरिबांसाठी काहीतरी करायचं. तिच्या आठवणीत अजूनही तिचं बालपण होतं. दिवाळीचं ते अंधारलेलं घर, खिडकीतून पाहिलेले रंगीत दिवे, इतरांचा सण पाहून वाटणारी हुरहुर, ती या सगळ्याचा विसर पडू देत नव्हती. दिवाळीचा सण जवळ आला होता. शालिनीने ठरवलं की यावर्षी ती आपली दिवाळी अनाथ, अपंग आणि बेवारस मुलांसोबत साजरी करेल. तिने त्यांच्यासाठी कपडे, फराळ, दिवे आणि काही खेळणी आणली. शहरातील एका अनाथाश्रमांशी संपर्क साधून सणाच्या आदल्या दिवशी ती त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचली. त्या मुलांना पाहून शालिनीचं मन भारावून गेलं. त्यांची अवस्था तिला आपल्या लहानपणाची आठवण करून देत होती. ती मुलं तिच्यासमोर उभी राहिली होती. त्यात काहीजण अपंग होते, काही अनाथ होते, तर काही गरीब घरातून आलेले होते. त्यांनी कधी दिवाळीचं खरं सुख अनुभवलेलंच नव्हतं. शालिनीने त्या मुलांसोबत एक एक दिवा लावला आणि खोलीतील प्रत्येक कोपरा उजळून गेला. मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा आणि आशेचा एक अनोखा तेज आला होता. तिने त्या मुलांना सांगितलं, माझं बालपण तुमच्यासारखंच होतं, पण तुम्ही देखील मेहनत आणि आत्मविश्वासाने मोठं काहीतरी करू शकता. मी आहे तुमच्यासोबत. त्या दिवशी तिने त्या मुलांसोबत खेळलं, त्यांच्यासोबत फराळ केला, त्यांना मिठाई दिली आणि सर्वांनी मिळून फटाके फोडले. त्या क्षणी ती मुलं फक्त दिवाळीचाच नाही तर आयुष्याचा आनंद अनुभवत होती. शालिनीसाठी तो क्षण अविस्मरणीय होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते, आनंदाचे अश्रू. हळूहळू शहरातील लोकांना शालिनीच्या या उपक्रमाची माहिती मिळाली आणि त्यांनी तिचं मनापासून कौतुक केलं. तिच्या या कृतीने अनेक लोकांना प्रेरणा मिळाली. शालिनी दरवर्षी दिवाळीत गरजू आणि अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करायची परंपरा बनवून टाकली. ती सांगायची, माझ्या जीवनातला अंधार इतरांच्या जीवनात प्रकाश देण्यासाठी वापरण्यातच माझं खरं यश आहे. शालिनीच्या या कार्यामुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला. तिच्या या उपक्रमाने कित्येक अनाथ मुलांना आशेचा एक नवा किरण दिला आणि त्यांना शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास आणि मेहनतीने आपण आपलं काम आयुष्य बदलू शकतो. शालिनीने अनाथ मुलांसोबत पहिली दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या मनात खोलवर झिरपत गेला होता. ती त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहत असताना तिला लहानपणीच्या त्या आठवणींनी गहिवरून आलं. शालिनीला आठवलं की कधी काळी तीही अशीच अनाथ होती. आईवडील तिच्या लहानपणीच एका अपघातात गेले होते आणि नातेवाईकांनी तिला एक अनाथाश्रमात ठेवून स्वतःची माघार घेतली होती. शालिनीने बालपणात अनुभवलेला तो अनाथपणा, ते दुःख तिच्या कोवळ्या मनावर कायमचं ओरखडून घालून गेलं होतं. कधी एकटी बसून ती आईबाबांची वाट बघायची, कधी रात्री रडत झोपायची, तर कधी मित्रमैत्रिणींना सणाच्या वेळी आपल्या कुटुंबासोबत बघून तिचं मन वेदनेनं भरून यायचं. त्याच वेळी तिने ठरवलं होतं की ती मोठी होऊन या बालकांसाठी काहीतरी करेल, त्यांचं दुःख कमी करेल, त्यांना आधार देईल.
शालिनी जेव्हा मोठी झाली आणि आर्थिक स्थैर्य मिळवलं तेव्हा तिने एक लहानसा निश्चय केला. प्रत्येक सण, विशेषतः दिवाळी, ती या मुलासोबत साजरी करेल. या सणाचं महत्त्व तिच्या आयुष्यात किती मोठं होतं याची जाणीव त्या दिवशी तिला झाली होती. तेव्हा ती अनाथाश्रमात जाऊन मुलांसोबत पहिली दिवाळी साजरी करत होती. त्यांना नवीन कपडे देताना, फराळ देताना, दिवे लावताना ती मुलं त्यांच्याकडे निरागस नजरेने पाहत होती, जणू काही त्यांची आईच त्यांच्यासोबत होती. त्या दिवाळीच्या रात्री एक लहानसा मुलगा रोहित तिच्याकडे रडत रडत आला. त्याने शालिनीला घट्ट पकडलं आणि म्हणाला, तुम्ही माझी आई आहात का? त्याच्या शब्दांनी शालिनीच्या हृदयात एक वेदनेची लहर उठली. ती त्याला जवळ घेत म्हणाली, हो बेटा, आजपासून मी तुझी आई आहे. त्या मुलाला तिच्या कुशीत झोपताना पाहून तिला तिच्या लहानपणीची खूप आठवण झाली. ती रात्र ती जागीच काढली, त्या मुलांच्या लहान लहान स्वप्नांचा विचार करत. त्या पहिल्या दिवाळीनंतर शालिनी दरवर्षी सणाच्या काळात त्याच अनाथाश्रमात जाऊ लागली. तिने फक्त दिवाळीच नव्हे तर होळी, नाताळ, संक्रांती असे अनेक सण मुलांसोबत साजरे करण्याची परंपरा सुरू केली. प्रत्येक वेळी ती मुलांना नवीन कपडे, खेळणी, पुस्तकं देत असे आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत असे. ती मुलांसाठी आई, बहीण आणि मार्गदर्शक बनली होती. वर्षानंतर शालिनीच्या प्रयत्नांमुळे त्या मुलांपैकी काही मुलं उत्तम शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी झाली. त्यांच्यातील काहींनी समाजसेवेचा मार्ग धरला तर काही डॉक्टर, वकील, शिक्षक बनले. एक दिवस त्या मुलांनी शालिनीला एका कार्यक्रमात सन्मानित केलं. एका मुलानं तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, आई, आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच. तुम्ही आमच्यात आत्मविश्वास दिलात, प्रेम दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला एक घर दिलं. शालिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने मनोमन विचार केला की तिचं जीवन खरंच सार्थक झालं आहे. त्या दिवशी तिला कळलं की आई असणं हे फक्त रक्ताच्या नात्यानं येत नाही, प्रेम, आपुलकी आणि आधार देण्याच्या नात्यातूनही ते नातं तयार होतं. तिच्या हृदयात त्या मुलांनी एक कायमचं स्थान मिळवलं होतं आणि त्या दिवाळीच्या दिवशी त्यांनी शालिनीला तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद दिला होता. त्या दिवशी शालिनीने ठरवलं की आयुष्यभर ती या मुलांसाठी आणि समाजातील गरजू मुलांसाठी काम करत राहील. त्याचं जीवन उजळत राहील आणि त्यांना आईचा खरा आधार देईल.